सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान अर्थात धाकटी पंढरी आणि खरं म्हणजे वैष्णवांची नगरीचेही एक दृष्टीने पाहायला गेलात तर तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे। प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार त्यांना या ठिकाणी झालेला आहे। अतिशय थोर आख्यायिका या मागे आहे आणि सन्मान्य देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंतजी पाटील यांच्या संकल्पनेतून आता जे कार्य या ठिकाणी होत असतात तुम्हाला आश्चर्य वाटेल। शताब्दी महोत्सव एवढा उत्साहात या ठिकाणी साजरा झाला न भूतो न भविष्यती अर्थात रिंगण सोहळा वाखरेला जसं पंढरपूरला होतो त्या स्वरूपात या ठिकाणी रिंगण सोहळा झाला। या ठिकाणी माऊलीचे आश्व या ठिकाणी आपण आणले गेले होते। त्यानंतरचे आता श्रावण महिन्यात 22 दिवसाचा आपल्याकडे सप्ताह असतो श्रीकृष्ण जयंती उत्सव निमित्त कम्प्लिटली 22 दिवस सातत्याने कीर्तन महोत्सव असतो। सकाळी दुपारी जेवणात आणि रात्री अन्नदान होत असतं। सगळी संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवलेलं असते। अतिशय सुंदर असं गाभाऱ्याचं काम आपण पाहतच आहात। उत्कृष्ट असताना या भव्य असं या ठिकाणी आपल्याला सभागृह पण पाहायला मिळतंय। उत्तम अशी या ठिकाणी व्यवस्था आहे। स्वतः जातीने जे आधार असतात हे विशेष आहे। अजिबात नाही प्रत्यक्षात भरपूर वेळ घेऊन सकाळी संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहून अगदी स्वतःहून देखरेख करतात। नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी साफसफाई वगैरे करून घेतलेले कुठल्याही प्रकारची अजिबात सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत। पाण्यापासून सगळं अगदी भाविकांना सुद्धा एक लाईन मध्ये दर्शन घेण्याचे शिस्तबद्ध अगदी पोलीस संरक्षण चांगलं मागवलेलं आहे आणि खरोखर आनंद वाटतो। लोक एवढे श्रद्धेने आणि इतक्या भाविकांनी एवढ्या गर्दीत उभे असताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे कितीतरी आनंदाने मस्त। यावेळेला लहान लहान मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यांनी सहभाग घेतलाय। परत लहान मुलांच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आता एक दिंडीच्या माध्यमातून काही लोक येत असतात। खऱ्या अर्थाने वैष्णवाची नगरी अर्थात आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान धाकटी पंढरी खरोखर नाव दिलेलं सार्थक आहे आणि ते सार्थक नाव या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आता या पार्श्वभूमीतून आजच्या गर्दीतून आपल्याला सगळं पाहायला मिळतंय। धन्यवाद साहेब। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। धाकटी पंढरी देवस्थान विठोबा देवस्थान कमिटी आणि सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व सहभागी या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आज हे मंदिर जे आहे उभं राहिले साधारणपणे 81च्या आसपास काहीतरी जे लाकडी मंदिर होतं तेव्हापासून आज पर्यंतचा हा जर इतिहास बघितला तर भरपूर सर्व कार्यकर्ते सर्व हितचिंतक सर्व पदाधिकारी आणि सर्व वारकरी संप्रदाय आणि परिसरातील नुसती नव्हे तर रायगडच्या समोर महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आर्थिक दृष्ट्या जी काही सहभाग झाला आणि जी वडील मंडळी इथली आहे जुनी त्या लोकांच्या आशीर्वादामुळे आज हे भव्य दिव्य आणि स्वरूप पाहायला मिळते। आणि नुसतं नाही तर ह्या मंदिराची अशी आख्यायिका आहे की त्यावेळी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यामध्ये आपल्या ह्या परिसरामध्ये ज्यांना पंढरपूर येथे वारीला किंवा दर्शनाला जाता येत नाही ते ह्या परिसरातील पंचक्रोशीतील सगळ्या रायगड जिल्ह्यातील सर्व भाविक मंडळी लहान थोर वारकरी सर्वजण ह्या मंदिरामध्ये दर्शनाला येतात आणि पंढरपूरचं दर्शन झाल्याचं समाधान इथे लाभतं। आणि या मंदिराला खूप मोठी आख्यायिका आहे आणि खूप मोठा म्हणजे त्याच्याबद्दल जे भावना आहेत त्या जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे आणि आज आता मला वरती येताना पायरीवरनं येताना बालमंडळी भेटली। आपल्याकडे एक बाल संस्कार पण चालू आहेत आणि लहान मुलांच्या वरती आपली संस्कृती आपली धार्मिकता ही पोचली पाहिजे ती सुद्धा आपल्या इथून ते या परिसरातून चालू आहे। मी आपल्या सर्व मंडळींना विनंती करेन की या आपल्या मंदिराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण सर्वांनी आर्थिक व्यवस्था आर्थिक समृद्धी आर्थिक होण्यासाठी सहकार्य करावे ही आपल्या सर्वांच्या वतीने नम्र विनंती करतो आणि मी थांबतो। जय रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। टाकळी गावामध्ये हे जे मंदिर आहे लहानपणापासून आम्ही हे पाहतोय। त्या मंदिराची जडणघडण जी झाली ती जडणघडण अगदी लाकडाच्या मंदिरापासून मगाशी काही आपल्या ज्येष्ठ भाविकांनी सांगितलेलं आहे की लाकडाच्या मंदिरापासून आतापर्यंत जो काही इतिहास जो झालेला आहे जो आता बदल झालेला आहे हा बदल आम्ही स्वतः पाहिलेला आहे। या बदलाचे साक्षीदार आम्ही आहोत की सुरुवातीची जी या ठिकाणची व्यवस्था होती आणि आता जे सुशोभीकरण झालेलं आहे हे अतिशय छान असं आहे। भाविकांना हे फार प्रसन्न करत आहे। देवस्थान हे फक्त श्रद्धेचं स्थान नसून देवस्थानाच्या मार्फतही आम्ही काही वेगळे उपक्रमही या ठिकाणी राबवतो। ज्या पद्धतीने आपण अन्नदान करतो या ठिकाणी तो अन्नदान ही एक सेवा या ठिकाणी होते।
अखंड अन्नदान सेवा या ठिकाणी चालते. त्यानंतर काही आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले जातात. आरोग्य शिबिर राबवण्याचा तो मुख्य उद्देश आहे तो गोरगरीब जनता जी आपल्या ठिकाणी आहे, जे गरजू आहेत, ज्यांना आपल्याला पूर्णपणे आरोग्य सेवा तर देता येत नाहीत, त्यासाठी मागच्या एक सप्ताहामध्ये जो आपला शताब्दी सोहळा झाला तुकाराम बीजाचा, त्या बीजेमध्ये आपण आरोग्य सेवा पुरवलेली आहे. आणि त्या शिबिरामध्ये साधारणतः 1200 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि ती सेवा पुरवण्याचा आम्हाला समाधान आहे. याच पद्धतीचे उपक्रम राबवण्यासाठी जो आर्थिक मदत लागते ती आम्ही भाविकांना या ठिकाणी अपील करतोय की त्यांनी या ठिकाणी मदत करावी, दान करावं, त्याचा सुयोग्य वापर होईल याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो, जेणेकरून ह्या देवस्थानमध्ये जो कोणता निधी जमा होईल तो सुशोभीकरणासाठी वापर आहे, लोकांच्या सेवेसाठी वापरला जाईल. अजून एक मानस आम्हाला या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे की जे काही डिसेबल्ड हे असतात म्हणजे रुग्ण की ज्यांना चालता येत नाही, ऍक्सिडेंट झाल्यानंतर, जेव्हा ऑपरेशन वगैरे होऊन सुद्धा पॅरालिसिस झाल्यानंतर जे म्हणजे बेड रिडन ज्यांना म्हणतो आपण की त्यांना उठता बसता येत नाही, अशांसाठी व्हीलचेअर, त्या फॉलर बेड, त्यानंतर मग वॉटर बेड ह्या सगळ्या पुरवण्याचा मोफत पुरवण्याचा मानस या ठिकाणी आहे. आणि त्या सर्व वस्तू आम्हाला या ठिकाणी घेऊन एखाद्या रूम मध्ये ते ठेवायचं आहे आणि तिथून मग त्या वस्तूंचा वाटप गरजू लोकांना करायचा हा एक मानस या ठिकाणी आहे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जो निधी लागतो, कारण विठोबा देवस्थान तुम्हाला माहिती आहे की जसे बाकी देवस्थान आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, साईबाबा असतील किंवा तिरुपती असतील, यांच्याकडे जो पैशाचा ओघ आहे तो इथे नाही आहे. इथे येणारा भाविक हा गरीब आहे आणि ह्या गरीब भाविकांकडून जे वर्गणी येते त्यातूनच ही देशसेवा आणि लोकसेवा या ठिकाणी करायचा मानस आहे. देवस्थानचा उद्देशच तो आहे. इथे फक्त देवस्थानामध्ये म्हणजे लोक एक शांती मिळावी किंवा एक प्रचिती यावी म्हणून या ठिकाणी येत आहेत, पण त्यासोबतच जे काही देणगी देतात त्याचा सुयोग्य वापर व्हावा याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. सर्व ट्रस्टी ज्या या ठिकाणी आहेत, टाकेचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, हे सर्व या ठिकाणी प्रयत्न करत असतात. कारण आख्यायिका जी आपण पाहिलेली आहे ती आख्यायिकाच अशी आहे की या ठिकाणी ज्या वेळेस तुकाराम महाराज 1600 शतकामध्ये आले होते आणि विचार व्यापार करण्यासाठी आणि त्यांचे पैसे काही लोकांनी या परिसरातील लोकांनी बुडवले, ते पैसे वसूल करण्यासाठी स्वतः भगवंत या ठिकाणी अवतरित झालेले आहेत आणि पंढरपूर नंतर हे दुसरं ठिकाण आहे की त्या ठिकाणी भगवंताचा या ठिकाणी वावर झालेला आहे आणि त्यामुळे ही भूमी पवित्र आहे. देवस्थान त्या कारणाने या ठिकाणी पवित्र आहे आणि कुणाचेही पैसे बुडू देऊ नये म्हणून स्वतः भगवंताने प्रयत्न केले. त्यामुळे या देवस्थानमध्ये जे काही निधी संकलन होते त्याची कुणी चोरी करू नये, कुणी त्याचा म्हणजे चुकीचा वापर करू नये यासाठी भगवंतांनी शासन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे याचा योग्य वापर होईल, योग्य मार्गदर्शनाने त्याचा लोकांना लाभ होईल अशा पद्धतीचे कार्य या ठिकाणी आम्ही सगळं करत आहोत आणि हे करण्याचं बळ आम्हाला भगवंत देव एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. धाकट्या पंढरीचा इथे आषाढी एकादशी महापर्वणी आहे. याप्रमाणे पंढरपूरला सुद्धा आषाढीची महापर्वणी असते. या ठिकाणी भाविक भक्त जवळजवळ 15,000 दिवसाला दर्शन घेऊन जातात. सकाळी 4 वाजता महापूजा झाली आणि 5 वाजता दर्शनास सुरुवात झाली आणि आतापर्यंत हजारो लोकांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि आपल्या तालुक्यातून ज्या दिंड्या येतात त्यांचं सहर्ष स्वागत करण्याचं काम आम्ही स्वतः करतो, कमिटी करते आणि ह्या ज्यांना VIP दर्शन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त भाविक येऊन दर्शन घेऊन जातात. ह्या पांडुरंगाचा दर्शन घेण्यासाठी बरेचसे लांबून सुद्धा लोक येत असतात. जागृत देवस्थान आहे, तुकाराम महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी पांडुरंग स्वतः येऊन तुकाराम महाराजांना मदत केलेली आहे आणि त्यांचे पैसे वसूल करून दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इथं या भूमीला अत्यंत महत्व आलेलं आहे आणि या महत्वाचा जास्तीत जास्त लौकिक आणि याची उंची जास्त वाढवण्याचा आम्ही लोक प्रयत्न करत आहोत. की गेल्या 2 वर्षामध्ये या मंदिरामधला जो बदल झालेला आहे हा आपल्याला माहितीच आहे आणि हा बदल कसा याच्या पुढेही जास्तीत जास्त कसा बदल होईल त्यासाठी माझे प्रयत्न असतील. आपण या गुरुकुलमध्ये इथे गुरुकुल चालू करत आहे पुढल्या वर्षापासून आणि गुरुकुलमध्ये करण्याचं कारण असं की ह्या ठिकाणचे कीर्तनकार आणि प्रवचनकार मुलं तयार झाली पाहिजेत. भविष्यात ह्या गोष्टी वाढल्या पाहिजेत आणि यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याच्याबरोबर धाकट्या पंढरीची धर्मशाळा पंढरपुरामध्ये बांधायची आहे आणि या तालुक्यातून या जिल्ह्यातून जो
जाणारा भक्त असेल तो त्या विनामूल्य त्या पांडुरंगाच्या धाकट्या पंढरीच्या धर्मशाळेत राहू शकेल अशी व्यवस्था करण्याचा संकल्प आहे आणि त्यासाठी आमचे माझे प्रयत्न आहेत. त्याची आख्यायिका अशी आहे की तुकाराम महाराज इथे या ठिकाणी भिक्षाचा व्यापार करण्यासाठी येऊन गेले आणि ते व्यापार केल्यानंतर त्यांची उधारी झाली आणि ती उधारी वसूल करण्यासाठी तुकाराम महाराजांनी बोंबा मारल्या आणि बोंबा मारल्यानंतर त्यानंतर ह्या ठिकाणाला बोंबल्या विठोबा म्हणून म्हणायला लागले आणि ते बोंबल्या विठोबासाठी पांडुरंग इथे येऊन प्रकट झाले आणि त्यांनी तुकाराम महाराजांची झालेली उधारी वसूल करून दिली आणि म्हणून या भूमीला महत्व आलेलं आहे. पांडुरंग स्वतः इथे येऊन गेले आणि हा जागृत देवस्थान आहे. पांडुरंगाच्या कृपेने इथे जी काय संकल्पना आखली ती पूर्ण होते. इथे ज्या आतापर्यंत या 2 वर्षात ज्या संकल्पना केल्या त्या पूर्णपणे झालेल्या आहेत आणि आतूनही ज्या संकल्पना करण्याचं प्लॅनिंग आहे गुरुकुल आणि धर्मशाळा ही होईल असं पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे.